तर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अजून एक रेसिपी। ते रेसिपीचं नाव आहे कढी भात। तर आपण कढी भात बनवणार आहोत। तर त्यासाठी बघूयात आपलं साहित्य। भातासाठी लागणार आपल्याला तांदूळ, कढीसाठी लागणारे साहित्य बघूया। इथे ताक, हे बेसन, मोहरी, हळद, मीठ, हिरवी मिरची, लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहे मी, थोडा कढीपत्ता, इथे कोथिंबीर। चला तर पहिले आपण भात लावूया कुकरला। त्यासाठी मी तांदूळ वॉश करून घेते। तर इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि तो कुकरमध्ये टाकलेला आहे। सर्वांना तांदूळ किंवा डाळ तुम्ही शिजवतात तर कोणाचं थोडं कच्चं राहतं, पाणी कमी जास्त होतं पाण्याचं प्रमाण। तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे की डाळ असू देत तांदूळ असू देत, तुम्ही जेव्हा शिजायला टाकता तेव्हा बरोबर आपल्या एवढं पाणी आलं पाहिजे, एक कांडाभर। तर जे काही आपल्या कुकरमध्ये असेल त्यात बघा बोट बुडवून बघायचा, आणि एवढं असेल तर ते डाळ असू देत की तांदूळ असू देत एकदम व्यवस्थित शिजणार। मीठ घालूया आता। आपला कुकर बंद करून आपण गॅसवर चढवूया। चला तर आपला भात होईपर्यंत आपण आता कढीची तयारी करूया। त्यासाठी मी मिरची कट करून घेते, लसूण कट करून घेते आणि कोथिंबीर व्यवस्थित आपण धुवून कट करून घेऊया। आता कढीची प्रोसेस करून घेऊयात। आपले हे कट करून झालेलं आहे। लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर। कोथिंबीर व्यवस्थित धुवून आपण कट करून घेतलेली आहे। आता बेसन घेऊयात। 2 चमचे बेसन घेते मी। इथे ताक थोडंच घेऊयात आपण। थोडं ताक घेऊन व्यवस्थित फेटलं जातं, नाही तर यामध्ये लम्स नको आपल्याला कुठलेही राहायला। बघू शकता तुम्ही एकदम स्मूथ झालेला आहे। आता यामध्ये आपण हे ताक घालू। थोडी हळद थोडीच घालायची, कारण आपली कढी नंतर उकळल्यानंतर त्याला रंग येतो, त्यामुळे हळद थोडीच घालायची। आता आपण गॅस ऑन करूयात। चला तर कढईमध्ये तेल टाकते मी। आपली खिचडी पण झालेली आहे। तेल टाकलंय मी। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यात मोहरी टाकूयात। तेल तापलंय आपलं। मोहरी, थोडं जिरं, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे पाणी कुकरच्या बाहेर पण येत नाही। लसूण, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पाने। आता आपण हे जे ताक आहे बेसन आणि हळद टाकलेलं आपण ते टाकणार आहोत।
थोडं अर्धा कप मी पाणी ॲड करते इथे. ताकाचं प्रमाण बघायचं किती आंबट आहे. तर जास्त आंबट असेल तर 1 कप ताक घेऊन 2 कप पाणी पुरेसे आहे. आता मीठ टाकते. इथे आपला भात पण रेडी आहे. कुकरच्या आपण 3 शिट्ट्या घेतलेल्या आहे. थोडा कोथिंबीर घालूयात आपण. इथे आपल्याला कढी जास्त वेळ उकळू द्यायची नाही आहे. जास्त जर का उकळली तर कढी फुटते. त्यामुळे आपण थोडीच 1-5 मिनिटे होऊ देणार. इथे आपली कढी रेडी झालेली आहे. चला तर आपण गरमागरम भातासोबत आपण ही सर्व करूया गरम गरम कढी. तर मी इथे गॅस ऑफ करते. चला तर इथे आपण सर्व केलेली आहे आपली गरम गरम कढी प्लस गरम गरम भातासोबत. तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली तर. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.